भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या खासदार क्रीडा महोत्सव समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरू झाला आणि आज अतिशय यशस्वी अशा पद्धतीने दरवर्षी वाढत्या प्रतिसादानं हा महोत्सव आपण साजरा करतो, ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री भारत सरकार रक्षाताई खडसे, नीताताई ठाकरे, संदीपजी जोशी, आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे माननीय कृष्णाजी खोपडे, संजयजी भेंडे, प्रवीणजी दटके, अरुणजी लखानी, विकासजी महात्मे, पियुषजी आंबुलकर, बाल्याभाऊ बोरकर, मंचावरील सर्व मान्यवर, आज ज्यांना पुरस्कार मिळाला, उत्कृष्ट संघटक विजय डांगरे, उत्कृष्ट प्रशिक्षक रवींद्र टोंग, क्रीडा सेवक उमेश नायडू आणि यंग मुस्लिम फुटबॉल क्लब, त्यासोबत विविध क्रीडा प्रकारांमध्ये ज्या सर्व मुलामुलींना पुरस्कार मिळाले ते सर्व खेळाडू, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आज आपण सगळे लोक खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत। 8 वर्षापूर्वी माननीय नितीनजींच्या नेतृत्वात ज्यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली, पहिल्याच वर्षी अतिशय दणदणीत अशा प्रकारचा प्रतिसाद या महोत्सवाला नागपूरच्या आणि विदर्भातल्या तरुणाईंनी दिला आणि त्यानंतर दरवर्षी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या ही वाढतच राहिली। 50,000, 60,000, 80,000 अशा पद्धतीनं जणू काही हा केवळ क्रीडा उत्सव नाही तर एक युवकांचा लोकोत्सव अशा पद्धतीनं हा उत्सव पुढे पुढे जात राहिला आणि यातून अनेक खेळाडूंना संधी मिळाली, अनेक खेळाडूंना प्रशिक्षण मिळालं आणि मला असं वाटतं की एक क्रीडा संस्कृती नागपूर आणि विदर्भामध्ये तयार करण्याचं काम या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून झालं आहे। आज आपण पाहतो की विशेषतः आमची जी युवा पिढी आहे, या युवा पिढीला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस देखील आहे, काहीतरी करण्याची इच्छा देखील आहे। दुसरीकडे आपण हे देखील बघतोय की क्रीडेचं क्षेत्र हे खूप बदललेलं आहे। पूर्वीच्या काळी चांगला खेळाडू असला तरी 10वीत गेला की त्याचे आई वडील म्हणायचे आता 10वीचा अभ्यास कर, खेळला नाहीस तरी चालेल, 12वीचा अभ्यास कर, खेळ सुटला तरी चालेल। पण आज आपण पाहतोय की खेळाडूंनाही इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी मिळते की त्यामुळे आई वडील देखील आता मुलांना खेळाकडे प्रोत्साहित करतात। एखाद्या वेळेस अकॅडमिकली थोडं बाजूला ठेवावं लागलं तरी देखील खेळाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जातं आणि अनेक ठिकाणी आपण बघितलंय की अकॅडमिक सांभाळूनही आमचे खेळाडू चांगल्या पद्धतीनं खेळ खेळतात। क्रीडेच्या क्षेत्रामध्ये आता आपल्याला कल्पना आहे की इतकं प्रोफेशनलिझम आलंय की प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे प्रो कबड्डी असेल, कुठे प्रो फुटबॉल असेल, कुठे प्रो व्हॉलीबॉल असेल, कुठे प्रो बास्केटबॉल असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी दालनं ही आमच्या खेळाडूंना त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत आणि मग प्रशिक्षक असतील किंवा क्रीडेशी संबंधित कोणी मॅनेजर म्हणून काम करताय, कोणी अजून त्या ठिकाणी थेरपिस्ट म्हणून काम करताय, कोणी सायकोलॉजिस्ट म्हणून काम करताय, कोणी न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करताय। त्यामुळे 360 डिग्री अशा पद्धतीनं आज हे क्षेत्र केवळ खेळापुरतं मर्यादित नाहीये तर त्यातनं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीनं रोजगार देखील आज मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि
सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की खेळ एक अशी संस्कृती आहे की ज्याच्यामुळे आमची जी युवा पिढी आहे ती योग्य दिशेने त्या ठिकाणी पुढे जाते. कारण आपल्याला कल्पना आहे की खेळामध्ये हारणं आणि जिंकणं यापेक्षाही जी खिलाडू वृत्ती असते, स्पोर्ट्समन स्पिरिट असतं, ते अधिक महत्त्वाचं असतं. आणि ज्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती तयार होते तो जीवनामध्ये यशस्वी झाला तरी आणि एखाद वेळेस अयशस्वी झाला तरी लढण्याची जिद्द कधी सोडत नाही. आणि ज्याच्यामध्ये लढण्याची जिद्द असते तो कधी ना कधी यशस्वी होत असतो. आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक व्यक्ती नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर खेळू शकणार नाही, स्टेट लेवलवरही खेळू शकणार नाही, पण या वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून त्याची जी स्पर्धात्मक वृत्ती तयार होते त्यातनं खऱ्या अर्थानं एक नवीन पिढी घडवण्याचं काम आपण करतो. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खेलो इंडिया सारखे उपक्रम सुरू झाले, त्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात गेम्स व्हायला लागले. आणि मला अतिशय आनंद आहे की या प्रत्येक गेममध्ये आज महाराष्ट्र हा पुढे आहे. जवळपास लागोपाठ महाराष्ट्राने या सगळ्या खेळांमध्ये सर्वात जास्त मेडल मिळवण्याचा त्या ठिकाणी विक्रम केलेला आहे. अनेक चांगले खेळाडू आपण तयार करतो. नागपूरनेही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बॅडमिंटन असो, बुद्धिबळ असो, आर्चरी असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत. अशा या सगळ्या खेळाडूंची सुरुवात ही खासदार क्रीडा महोत्सवांसारख्या या आपल्या क्रीडा प्रकारातनं या ठिकाणी होते. आणि म्हणूनच मी माननीय नितीनजींचे मनापासून आभार मानेन की त्यांनी या नागपूरला आणि विदर्भाला हा खासदार क्रीडा महोत्सव देऊन आमच्या खेळाडूंकरता एक अतिशय चांगलं दालन उघडलेलं आहे. खरं म्हणजे मागच्या काळामध्ये नितीनजींच्याच नेतृत्वात या नागपूर शहरामध्ये 100 ग्राउंड्सला आपण छोट्या छोट्या सरावाच्या स्टेडियममध्ये परिवर्तित केलं. त्यामुळे आज वेगवेगळ्या ठिकाणी आमची मुलं खेळताना दिसत आहेत. अजून अनेक अशा प्रकारचे स्टेडियम्स व्हावे अशी नितीनजींची इच्छा आहे. निश्चितपणे या संदर्भात महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही त्यात पुढाकार घेऊ आणि अधिक चांगले स्टेडियम्स हे आपल्याला आपल्या रोजच्या सरावाकरता कसे तयार करता येतील याचा प्रयत्न देखील आपण करू. मला सांगताना आनंद वाटतो की मानकापूरचं जे स्टेडियम आहे त्याला आता आपण राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे. साधारणपणे पुढच्या 9 महिने ते 1 वर्षात हे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल आणि मग देशातलं एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचं क्रीडा संकुल हे आपल्या नागपूरचं मानकापूरचं क्रीडा संकुल असेल. आणि कुठल्याही प्रकारचे जागतिक स्तराचे जे क्रीडा प्रकार आहेत ते देखील आपण होस्ट करू शकू आणि जागतिक प्लेयर तयार करण्याकरता देखील सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे असेल. त्यासोबतच राज्यातली एक आधुनिक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी ही देखील आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत की जेणेकरून आमच्या खेळाडूंना त्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून स्पोर्ट्सच्या क्षेत्रातला जो ह्युमन रिसोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स आपल्या नागपुरात तयार झाला पाहिजे, खेळाडू तयार झाले पाहिजे आणि त्या अनुषंगिक जी इकोसिस्टीम आहे त्याचा ह्युमन रिसोर्स, त्याचं मानव संसाधन हे देखील आपल्याला तयार करता आलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. आजही नितीनजींनी काही संकल्पना मांडलेल्या आहेत. बावनकुळेजी आणि मी जरूर त्या संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न करू हा विश्वास मी त्यांना देतो. पुन्हा एकदा ज्या खेळाडूंचं आपण या ठिकाणी स्वागत केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. सोबतच वेगवेगळ्या खेळांमध्ये ज्या ज्या लोकांनी बक्षिसं या ठिकाणी मिळवली त्या सगळ्यांचं अभिनंदन करून आणि हा जो महोत्सव आहे याच्यामध्ये संदीपजी असतील, पियुषजी असतील आणि ही जी सगळी टीम आहे की ज्या टीमने यावर्षी तर चॅलेंज मोठा होता कारण हीट वेव होती त्यामुळे काही खेळही कमी करावे लागले, वेळाही थोड्या कर्टेल कराव्या लागल्या, तरी देखील रात्र स्पर्धा भरवून त्या ठिकाणी या स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. नितीनजींचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.